चॅम्पियनशिप ओपन अँड गर्ल्स ही एकदम चांगल्या तऱ्हेने आयोजित केलेली आहे. मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन, विठ्ठल माधव सर, केंकरे सर, विश्वनाथ माधव सर या सगळ्यांनी अतिशय अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे ऑर्गनाईज केलेली आहे. ओपनमध्ये आपल्याला 142 एंट्रीज मिळाल्या आणि गर्ल्समध्ये आपल्याला टोटल 59 एंट्रीज मिळालेल्या आहेत. आता यामधून जे टॉप 2 प्लेयर्स सिलेक्ट होतील ते नॅशनल चंदीगडला जी 15 जुलै ते 23 जुलै होणार आहे त्याच्यासाठी प्रत्येक कॅटेगरीतनं 2 प्लेयर्स सिलेक्ट होणार आहेत. अशाच अजून काही स्पर्धा म्हणजे क्लासिकल इव्हेंट ज्याला म्हणतो आपण त्या घेण्याचा आमचा बराच प्रयत्न राहील. लोकांचा पण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे. या स्पर्धेला आम्हाला शेवटी 15 ते 20 सेंटरांना सांगायला लागलं की आमच्याकडे जागा कमी पडते, आम्ही तुम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही, म्हणून स्पर्धेमध्ये प्रवेश देऊ शकत नाही. तशा आणि बराच वेळा पालकांचं असं असं की आपण शेवटच्या क्षणी जरी एंट्री दिली तरी आपल्याला मिळून जाते, पण ते यावेळी झालं नाही कारण आमच्याकडे खरंच जागा कमी होती. बराच वेळा काय होतं की अंडर 17 या स्पर्धेला म्हणजे मी जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा केली होती मुख्य पंच म्हणून तेव्हा तिथे टोटल एंट्री 180 होत्या. तर मला वाटलं की आता ही स्टेट टुर्नामेंट आहे तर याला तेवढ्या एंट्री येणार नाहीत, म्हणून आम्ही छोटा हॉल बघितला होता ज्या कारणाने आमचं बजेटसुद्धा कमी राहील. पण लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला कारण बऱ्याच वर्षानंतर मुंबईमध्ये अशी क्लासिकल इव्हेंट होतो आहे आणि आम्ही तो बऱ्याच वेळा असून म्हणजे नेहमी असा घेण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे कमीत कमी आम्ही 3 ते 4 इव्हेंट क्लासिकल घेण्याचा आमचा मनोदय आहे. त्यामध्ये काय होईल की एखादा मुलगा आमच्याकडनं खेळून बराच फायदा होईल त्याला आणि त्याला पुढे त्याच्या भविष्यासाठी त्याचा उपयोग होईल. कंट्री क्लब गांधीली येथे महाराष्ट्र राज्य अंडर 17ची मुलं आणि मुलींची स्पर्धा चालू आहे. त्यामध्ये संबंध महाराष्ट्रातून 200 खेळाडू खेळत आहेत आणि त्यातील प्रत्येक गटामध्ये 2-2 मुलं सिलेक्ट होऊन नॅशनलसाठी ती खेळायला जातात. प्रेम तुकाराम पंडित, इंटरनॅशनल आर्बिटर, मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचा कमिटी मेंबर्स आणि ह्या स्पर्धेमध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये आपण 17 वर्षाखालील मुलं आणि मुली महाराष्ट्राची टीम सिलेक्ट करतो आहे. त्यातले जी मुलं टॉप 2 येणार आहेत, मुलगा आणि मुलगी, ते पंजाबमध्ये नॅशनल खेळायला जाणार आहेत. आज एक महत्त्वाचा दिवस आहे कारण आजचे शेवटचे 2 राऊंड्स आहेत, त्याच्यामध्ये रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. आजपर्यंत पहिले 6-7 दिवसामध्ये या 2 दिवसामध्ये खूप पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या लढती झाल्या. काळ ह्या गोष्टी लहान लहान मुलांनी अक्षरशः पावसाची तमा न बाळगता ह्या स्पर्धेमध्ये आपली हजेरी लावलेली आहे आणि आपलं कौशल्य निर्माण केलेलं आहे. आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे आपल्या महाराष्ट्राच्या टीममध्ये. त्या भावनेमधून ते खेळत आहेत. स्पोर्ट्स भावना सर्वात महत्त्वाची असते, ती त्यांनी जपलेली आहे. आत्तापर्यंत टोटल 6 राऊंड झालेत आणि 6 राऊंडमध्ये कुठलाही डिस्प्यूट झालेला नाही. 17 वर्षाखालील स्पर्धा असल्यामुळे की बऱ्यापैकी मुलं अंडर 7, अंडर 9, अंडर 11, अंडर 15, अंडर 13 ह्यामध्ये खेळून मॅच्युरिटी आलेली असते. सिलेक्शन प्रोसिजर्स माहिती असते आणि ही स्पर्धा मुंबईमध्ये असल्यामुळे
बाकीच्या वेळी अंडर 17 आपण घेतो तेव्हा क्राऊड कमी असतो आणि त्यातल्या त्यात ही स्पर्धा इंटरनॅशनल रेटिंग स्पर्धा याच्यामध्ये गुणांकन प्राप्त होऊ शकतं मुलांना, म्हणून मुंबईचा क्राऊड जास्त आहे.